नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 फेब्रुवारीचा एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन कोर्टात सांगतो की आत्तापर्यंत नागराज किल्लेदारच्या विरुद्ध जी केस आपण लढत होतो ती केस मला परत ओपन करायची, म्हणजेच ॲक्सिडेंटचा कट रचल्याची केस. नागराजचा वकील लगेच म्हणतो की पुन्हा तुम्ही वेळ का वाया घालवताय कोर्टाचा, आणि माझे अशील नागराज किल्लेदार हे खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांना कोर्टाच्या वाऱ्या घालायला लावू नका. अर्जुन म्हणतो माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ज्याच्यामुळे या केसचं रंगरूप बदलून जाईल, त्याच्यामुळे मला ते पुरावे सादर करण्याची अनुमती द्यावी. अर्जुन सुनीता काकडे म्हणजे ती नर्स जिने प्रतिमाची खोटी डेड बॉडी हे केली होती तिला बोलवतो. तो तिला विचारतो की तुमचं नाव सांगा आणि तुमचा व्यवसाय सांगा. तेव्हा ती सांगते की मी 2 वर्षापूर्वी सिटी हॉस्पिटलमध्ये कामाला होते, पण काही कारणामुळे आतापासून मी घरी आहे. ती सांगते की दिवसभरात 10 ते 12 डेड बॉडीज जातात, पण त्या दिवशी एक डेड बॉडी होती ज्याला मी कोणाकडे सोपवलं नाही, इल्लिगली बाहेर काढली होती. मला माहिती आहे हे सगळं चुकीचं आहे, पण मी अशा गोत्यात अडकले होते की मला पैशांची फार गरज होती आणि मला कोणीतरी पैसे दिल्यामुळे हे सगळं मी केलं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग ही डेड बॉडी तुम्ही कोणाला दिलीत? सुनीता सरळ नागराजकडे बोट करते आणि म्हणते हे जे समोर उभे आहेत ना ह्यांना, नागराज किल्लेदारांना. नागराजचा वकील लगेच म्हणतो की ह्याचा काय पुरावा आहे? सुनीता काकडे दर 6-8 महिन्याने जॉब बदलतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर कसा भरोसा ठेवायचा? अर्जुन म्हणतो लगेच तुम्हाला पुरावा हवा असेल ना, थांबा दाखवतो. आणि पेनड्राईव्हमध्ये एक अशी व्हिडिओ क्लिप असते ज्याच्यामध्ये सुनीता काकडे ती डेड बॉडी बाहेर घेऊन जाताना दिसते आणि तिच्यासोबत एक व्यक्ती असतो, पण तो पाठमोरा असतो. अर्जुन म्हणतो ह्यामध्ये तुम्हाला 2 व्यक्ती दिसत आहेत, एक आहे सुनीता काकडे आणि दुसरा म्हणजे नागराज किल्लेदार. मग नागराजचा वकील सुनीताला प्रश्न विचारायला येतो. तो म्हणतो की तुम्ही कशावरून सांगताय की ही डेड बॉडी तुम्ही नागराज किल्लेदारांच्या सांगण्यावरून ही केली होती? सुनीता म्हणते हो, त्यांनी मला भरपूर पैसे दिले होते म्हणून मी हे काम केलं. वकील म्हणतो की मग आत्ता कशावरून तुम्हाला कोणी पैसे दिले नाहीत आणि त्यांच्या दबावाखाली तुम्ही खोटी साक्ष देताय? मेलॉर्ड, ह्यामुळे मी सांगतोय की सुनीता काकडे यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. कोर्टाची प्रोसिजर चालू असताना मात्र अर्जुन अस्वस्थ असतो. तो चैतन्याच्या एका मेसेजची वाट बघत असतो. नंतर आपल्याला दाखवतात की सचिनला एका तिराईत माणसाचा फोन येतो. तो म्हणतो की 5 लाख रुपये गेल्या 10 तारखेला देणार होतास, त्याचं काय झालं? सचिन म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, मी देतो, मी काही दिवसातच तुम्हाला पैसे देईन. तो माणूस म्हणतो पुढच्या 10 दिवसात जर तू 5 लाख रुपये नाही दिलेस तर तुझे तुकडे तुकडे कसे करतो ते बघ. तेवढ्यात सचिनला अस्मिताचा मेसेज येतो. आता अस्मिता एवढी भोळसट दाखवली आहे ना मित्रांनो, तिला कळतच नाही की सचिनचे काय प्रताप चालू आहे. ती त्याला मेसेज करते की सचिन आय मिस यू, आणि त्या दिवशी मला तुला भेटून फार बरं वाटलं. मी तुला किती मिस करते हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत आहे. एवढे प्रताप करून सुद्धा सचिन म्हणतो की शेवटी बायको ती बायकोच, नवऱ्याला सोडून जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? आता अर्जुन पुन्हा एकदा रमेश मोरे म्हणजेच तो साईट मॅनेजर त्याला साक्षीदार म्हणून बोलायला प्रयत्न करतो. वकील म्हणतो की अरे हे काय चाललंय तुमचं, सारखं सारखं काय? मागच्या वेळेला साक्ष देऊन झाली होती ना, पुन्हा एकदा साक्ष घेऊन काय फायदा आहे त्याचा? आता मित्रांनो, अर्जुन हे का करत असेल, कारण तो दुसऱ्या एका मोठ्या धमाक्याची वाट बघतोय, म्हणून तो कोर्टाचा टाईम थोडा अजून खेचतोय, कारण तो चैतन्याच्या मेसेजची वाट बघत असतो. अर्जुन रमेशला पुन्हा एकदा सगळं सांगायला सांगतो की त्याची नोकरी कशी गेली आणि काय झालं पुढे. नागराजचा वकील म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुमचं काय चाललंय हे? त्यांची पर्सनल लाईफ तुम्हाला कशाला ऐकून घ्यायची आहे? मग अर्जुन कोर्टाला रमेशची एक डायरी दाखवतो ज्याच्यामध्ये त्याने कॉन्टॅक्ट नंबर सगळे सेव्ह केलेले असतात. त्याच्यात नागराज किल्लेदार याचा नंबर असतो. अर्जुन म्हणतो जर नागराज किल्लेदार यांचे वकील साहेब म्हणतायत की नागराजचा रमेशशी काहीच संबंध नाही आहे, तर मग त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या डायरीत आलाच कसा? आणि ॲक्सिडेंटच्या आधीचा हा नंबर सेव्ह केलेला आहे, म्हणजेच नंबर सेव्ह करण्याची आणि लिहिण्याची तारीख ॲक्सिडेंटच्या 2 दिवस आधीची आहे. जर ह्यांचा काहीच संबंध नव्हता तर हा नंबर इकडे आलाच कसा? नागराजचा वकील वैतागतो. तो म्हणतो की मेलॉर्ड, त्याच साक्षीदारांना पुन्हा इथे बोलवून अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतात. शेवटी जज सांगतात की रमेश यांचं साक्ष पुन्हावाली ही ग्राह्य धरली जाणार नाही.
अर्जुन म्हणतो, मेलोड मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत, माझ्याकडे अजून एक साक्षीदार येणार आहे, त्याच्यासाठी प्लीज 5 मिनिटं थांबा. इकडे आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार जेवायला बसलेले असतात. अस्मिताचं पण फोनमध्येच लक्ष असतं. तेवढ्यात सचिनची हाक येते तिला ऐकायला. सचिन म्हणतो, अस्मिता मी आलोय. पूर्णाजी म्हणते, तुला कोणी इकडे बोलवलं आणि तुझी हिंमतच कशी झाली यायला? अस्मिता म्हणते, अरे ये नाही, हे पण तुझंच तर घर आहे. आणि अस्मिता लगबगीने बाहेर जाते. कल्पना म्हणते, अगं तुझं हे काय चालू आहे, लक्षात नाही आहे का त्याने काय केलंय? अस्मिता म्हणते, खरं सांगायचं तर काल मी सचिनलाच भेटायला गेले होते. मला असं वाटतं की मी पुन्हा आमच्या नात्याला एक संधी द्यावी. पूर्णाजी म्हणते, तू पूर्णपणे विचार केलास नाही या गोष्टीचा. तुझं बाळ व्यवस्थितपणे जगू शकतं, आनंदी राहू शकतं आणि वाढू शकतं, ह्याची जबाबदारी आमची आहे. अस्मिता म्हणते, पण त्याला त्याचे बाबा तर हवेतच ना. पूर्णाजी म्हणते, पण कशावरून तू सांगतेस की तो पुन्हा असा बाहेरख्यालीपणा करणार नाही? कल्पना म्हणते, बरं झालं असतं जर हा समोरच नसता आला. अस्मिताला विसरण्याचा प्रयत्न तरी करत होती. अस्मिता म्हणते, पूर्णाजी जर पुन्हा ह्याने असं काही केलं आमचा संसार चालू झाल्यानंतर, तर त्याची जबाबदारी आणि फळं भोगायला मी तयार आहे. सचिन म्हणतो, मला जर तुम्हाला बघून इथे त्रास होत असेल तर मी जातो आणि ह्याहून पुढे इथे परवानगीशिवाय मी काही येणार नाही. अस्मिता म्हणते, थांब सचिन. अस्मिता म्हणते, सचिन आपण पुन्हा आपला संसार नव्याने सुरू करूया, ही माझी गॅरंटी आहे. आता सचिन फार कुत्सितपणे हसत असतो. नंतर आपल्याला दाखवतात की कोर्टात अर्जुन म्हणतो की एक पुन्हा साक्षीदार बोलवण्याची परवानगी हवी आहे, जो आधी येऊन गेलेला आहे. वकील म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुमचं काय चालू आहे हे सगळं? हे फार चुकीचं करताय. कोर्टाचा वेळ कशाला वाया घालवताय? ज्या व्यक्तीने पहिलं काहीच बोललेलं नाही आहे, कोर्टात एकही शब्द काढलेला नाही आहे, त्या व्यक्तीला तुम्ही कशाला बोलवताय? शेवटी जज म्हणतात, अर्जुन सुभेदार, ही शेवटची संधी तुम्हाला देतोय. तुम्ही फक्त एकदाच आता ह्या साक्षीदाराला बोलवू शकता. शेवटी महिपत कोर्टात येतोच. अर्जुन महिपतला म्हणतो की महिपत शिकरे, ह्यावेळी जर तुम्ही कोर्टात बोललात तर ते तुमच्या फायद्याचं होईल. महिपतच्या लक्षात येतं की अर्जुनने त्याला एक डील ऑफर केलेली असते की जर साक्षी जेलाच्या बाहेर त्याला हवी असेल तर त्याने नागराजचं नाव घ्यावं कोर्टात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन केस जिंकतो, नागराजला बाहेर काढत असतात. तेव्हा नागराज अर्जुनला म्हणतो की तुम्ही फार उडू नका अर्जुन सुभेदार. तुमच्यासमोर एक असं सत्य आहे जे तुमच्या डोळ्यापासून लपलंय, पण मी ते सत्य तुम्हाला लगेच सांगणार नाही. मी खेळ रंगण्याची वाट बघणार आणि मग मी बघणार की तुमचं घर कसं उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला लगेच कळेल. बाय.